131व्या घटना दुरुस्तीचं महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झालंय। हे विधेयक नामंजूर करण्यात काँग्रेस पक्षाचाच पुढाकार असल्याच्या निषेधार्थ शिंदे शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आज जोरदार निदर्शनं करण्यात आली। या विधेयकाच्या अनुषंगानं काँग्रेसचा महिला विरोधी खरा चेहरा समोर आल्याची टीका कोल्हापूर जिल्हा आणि शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली। नारी शक्ती वंदन कायद्यात परिवर्तन करण्यासाठी केंद्र सरकारनं लोकसभेत सादर केलेलं विधेयक अपयशी ठरलंय। काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केल्यानं हे विधेयक बहुमत गाठू शकलं नाही। या विधेयकाला काँग्रेसनं विरोध केल्याबद्दल शिंदे शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं कोल्हापुरातील अर्ध शिवाजी पुतळ्याजवळ जोरदार निदर्शनं केली। नारी वंदन महिला आरक्षण विधेयक नामंजूर होणं ही महिलांच्या दृष्टीनं देशातील सर्वात दुर्दैवी घटना आहे। काँग्रेस पक्षानं नेहमीच महिला विरोधी भूमिका घेतली आहे। विधेयक नामंजूर झाल्यानं महिलांवर नामुष्की ओढावली असल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख अमरजा पाटील यांनी केला। या विधेयकामुळे महिलांचा लोकशाहीमध्ये प्रवेश सुनिश्चित आणि अधिक मजबूत होणार होता, पण प्रत्येक गोष्टीत जात धर्माची फूट पाडू पाहणाऱ्या काँग्रेस पक्षानं तोच मुद्दा पुन्हा उचलून धरल्यानं त्यांचा महिला विरोधी चेहरा समोर आल्याचं महिला आणि बालकल्याण सभापती कौसर बागवान यांनी सांगितलं। यावेळी नगरसेविका मंगल साळोखे, शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, पूजा भोर, मंगलताई कुलकर्णी, गौरी माळतकर, सुनीता भोपळे, मीना पोद्दार, प्रीती अतिग्रे, राधिका पारखी, सना अत्तार, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, नगरसेवक अजय इंगवले, तुकाराम साळोखे उपस्थित होते।